महाराष्ट्रातील स्थगिती सरकार गेल्यानंतरच्या 2 ते 2.5 वर्षात महायुती सरकारने केलेली गती आणि प्रगती जनतेच्या समोर आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं परिवर्तनकारी योजना आणल्यामुळे महाराष्ट्राची प्रगती स्पष्टपणे दिसून येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करण्यात आली असून या कंपनीच्या माध्यमातून 14,000 किलोवॅट सौर ऊर्जेचं काम सुरू आहे. येत्या 15 ते 18 महिन्यात हे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना 365 दिवस 12 तास वीज देण्यात येईल, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले. या योजनेतून सरकारचे 15,000 कोटी रुपये वाचणार असून शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल. फडणवीस यांनी सिंचन क्षेत्रातही अभूतपूर्व काम केल्याचं सांगितलं. 145 सुधारित सिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून यामुळे 22 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यापैकी सर्व प्रकल्प दुष्काळी भागात सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्प आणि 90,000 कोटी रुपयांचे नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पही सुरू करण्यात आलेत. महायुती सरकारनं समाजातील प्रत्येक घटकासाठी महामंडळं तयार केली आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख मराठ्यांना उद्योजक बनवले. पायाभूत सुविधांच्या कामांवर भर देत वाढवण बंदरामुळे राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात प्रकल्प थांबवले गेल्याचं सांगितलं. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणं हास्यास्पद आहे, कारण त्यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कॅश फॉर ट्रान्सफर घोटाळा झाला होता. विरोधक फक्त खोटे नरेटिव्ह तयार करतात, असंही त्यांनी सांगितलं. फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार स्पष्ट करावा, तर महायुतीच्या जागा वाटपात जवळपास पूर्ण झाल्याचं सांगितलं. अनेक दुष्काळी भागातले कामांची सुरुवात केलेली आहे. जे अशक्यप्राय वाटायचं, नदीजोड प्रकल्प, वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्प 90,000 कोटी रुपयाचा, नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प आपण केला. पश्चिमी वाहिन्यातनं वाहून जाणारं जे पाणी आहे 55 TMC, हे पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून गोदावरीचं तुटीचं खोरं हे बॅलेन्स करून मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करायचं आणि नाशिक आणि नगर जिल्ह्यातले जे काही वादाचे विषय आहेत ते पूर्ण संपवायचे, या दृष्टीनं त्याचीही कारवाई आपण पूर्ण केली, वैधानिक कारवाई पूर्ण केली. त्याच्याही संदर्भात सगळं त्याचं फर्स्ट स्टेजचं टेंडर आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे. त्यामुळे यातली कुठली योजना ही केवळ कागदावर नाही, सगळ्या टेंडर स्टेजला टेंडर निघालं आहे, अनुसंधान चाललेलं आहे. अशा प्रकारे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम हे आपल्या सरकारने या 2-2.5 वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. टोल माफी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वर्षभरात 3 मोफत सिलेंडर आणि 750 HP पेक्षा कमी मोटार पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज माफी या क्रांतिकारी निर्णयांमुळे महायुती सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तेत येणार आहे, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं जनहितासाठी अनेक निर्णय घेतलेत. टोल माफीनं नागरिकांना दिलासा मिळाला असून महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 3 मोफत सिलेंडरची सुविधा देण्यात आली आहे. यासह शेतकऱ्यांसाठी वीजमाफीसारख्या महत्त्वपूर्ण योजना राबवून महायुतीनं समाजातील सर्व घटकांना लाभ दिल्याचंही परांजपे यांनी सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं 20 नोव्हेंबर रोजी मतदानाची आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीची तारीख निश्चित केली आहे. परांजपे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की या निवडणुकीत महायुती बहुमतानं पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच महायुती जनतेसाठी राबवलेल्या योजना आणि कल्याणकारी निर्णयांचा आढावा घेतला आहे. महाविकास आघाडीवर टीका करताना परांजपे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे कोणतेही ठोस मुद्दे नसल्यामुळे त्यांना महायुतीच्या विरोधात प्रचार कसा करायचा असा प्रश्न पडल्याचं सांगितलं.
तरुण मतदारांना उद्देशून त्यांनी आवाहन केले की मतदानाचा पवित्र हक्क निभवावा आणि 18 ते 25 वयोगटातील नवमतदारांनी मोठ्या संख्येनं मतदानात सहभागी व्हावं. महायुतीच्या नेत्यांनी घेतलेले निर्णय जनतेच्या हिताचे असल्यामुळे जनता पुन्हा महायुतीला बहुमतानं निवडून देईल असा विश्वासही परांजपे यांनी व्यक्त केलाय. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक क्षणगारे यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आज समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीवर आणि आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, आचारसंहिता कक्षप्रमुख विजयसिंग देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी मनोज सानप, खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी उबाळे, सूर्यवंशी आणि आचारसंहिता कक्षाच्या सहाय्यक नोडल अधिकारी सुकेशनी पगारे यांच्यासह विविध अधिकारीही उपस्थित होते. तर तहसीलदार सायली भगत, प्रदीप कुडाळ आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी देखील या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत आचारसंहितेच्या नियमांचं पालन, निवडणुकीतील खर्चाचं नियंत्रण आणि प्रचार प्रक्रियेचं योग्य व्यवस्थापन यावर विशेष चर्चा करण्यात आली. कल्पना आहे की काल माननीय भारत निवडणूक आयोगाचे माननीय मुख्य निवडणूक आयुक्त यांनी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा केलेली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी कालपासून सुरू झालेली आहे. काल भारत निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यामध्ये सर्व 288 विधानसभा मतदार संघाचं मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचा सविस्तर कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्या कार्यक्रमानुसार 22 ऑक्टोबर 2024ला नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात होणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे 29 ऑक्टोबर. नामनिर्देशन पत्राची छाननी 30 ऑक्टोबर 2024 बुधवारी होणार आहे. नामनिर्देशन पत्र पाठीमाग नॉमिनेशन पेपर्स विड्रॉ करण्याचा जो कालावधी आहे तो 4 नोव्हेंबर या दिवशी आहे आणि मतदान 20 नोव्हेंबर 2024 बुधवारी असणार आहे आणि नंतर 2 दिवसानंतर मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 या दिवशी होणार आहे. जिल्ह्यामध्ये मतमोजणी, मतदान प्रक्रिया, मतदान कर्मचारी, मतदान केंद्र, मतदार यादी या सर्व बाबींसाठी प्रत्येक विभागनिहाय नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली गेलेली आहे. तसं आदर्श आचारसंहितेच्या संदर्भामध्ये हा महत्त्वाचा विषय आहे आदर्श आचारसंहिता. तर त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्वच अर्थानं मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये राजकीय पक्षांनी काय करावं, उमेदवारांनी काय करावं, शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी काय करावं, कोणती कामं घ्यावीत, डूज अँड डोंट्स काय आहे याच्या संदर्भातले सविस्तर निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक अधिकारी नियुक्त केला गेलेला आहे. कळव्यातील खारभूमी मैदानाशेजारील ठाणे परिसरातील कळवा, खारेगाव, पारसिक नगर परिसरातील वारकरी संप्रदायासाठी वारकरी भवनाचा भूमिपूजन सोहळा काल कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते संपन्न झाला. या वारकरी भवनामध्ये महाराष्ट्रातील संतांनी केलेलं कार्य, त्यांचं जन्मठिकाण, त्यांनी लिहिलेले अभंग, ओव्या, लिहिलेली पुस्तकं, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत माऊली ज्ञानेश्वर आणि इतर संतांची आरीव रेखीव शिल्प येथे रेखाटली जाणार आहेत. तसंच या वारकरी भवनात चलचित्रपट दाखवून विविध संतांची माहिती आणि जीवनपट दाखवले जाणार आहेत. कळव्यातील हे वारकरी भवन एक पर्यटन ठिकाण होईल असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. या भूमिपूजन सोहळ्याला माजी ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटील, महेश साळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, अरविंद मोरे, माजी नगरसेविका वर्षा मोरे, अपर्णा साळवी आदीही उपस्थित होते. केंद्र व राज्य शासनाच्या वतीनं रुग्णांना शासकीय रुग्णालयात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात या हेतूनं कायाकल्प पुरस्कार रुग्णालयांना देण्यात येतो. यावर्षी कायाकल्प पुरस्काराची घोषणा
राज्यस्तरावरून करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 9 संस्थांना आणि आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र स्तरावर 18 संस्थांना हा पुरस्कार प्राप्त झालाय। त्यानिमित्तानं जिल्हा परिषदेतील सभागृहात 15 ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र प्रमुख यांचा सन्मान करण्यात आला। कायकल्प पारितोष मिळवण्यामध्ये सर्व संस्थांचे सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, प्रशासकीय विभाग आणि विशेषतः सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे। सर्वांचं विशेष अभिनंदन आणि ठाणे जिल्ह्यातील इतर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना विविध पुरस्कार प्राप्त करण्यासाठी प्रेरणास्थान म्हणून पुढील कामकाज करावं असं मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी यावेळी केलं। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर स्वाती पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मृणाल राहुड, सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसंच आरोग्य विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कायाकल्प पुरस्कार सुरू करण्यात आला असून आरोग्य सेवेतील गुणवत्ता आणि सोयी सुविधा उत्तम करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे। बाह्य परिसर स्वच्छता आणि सुशोभीकरण, जैविक घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, आंतरिक स्वच्छता, निर्जंतुकीकरण, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसंच रुग्णांचे अभिप्राय यावर मूल्यांकन गुण कायाकल्प अंतर्गत ठरवण्यात येतात। प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर केंद्र खारबाव यांनी रक्कम रुपये 2 लाख पारितोषिक आणि आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र स्तरावर उपकेंद्र लाभ तालुका भिवंडी यांनी रक्कम 1 लाख रुपये पारितोषिक घेऊन जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावलाय। प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी, धसई, शेणवा, कसारा, दाभाड, शिरोशी, खडवली, बदलापूर यांनाही प्रोत्साहनपर 50,000 रुपये आणि पारितोषिक प्राप्त झालं आहे।